नमस्कार मंडळी, आज सकाळी सकाळी खाते मी ब्रेड आणि चहा. टोस्ट वगैरे काही नाही, आज ब्रेड आहे बेकरीमधून आणलेले. हा खेळतोय, सायकलची प्रॅक्टिस चालली, आंघोळ करायची म्हणून उघडा करून ठेवला त्याला. हा एक कुत्रा आहे शेजारच्या वस्तीवरचा, जो फक्त खायलाच आमच्याकडे येतो. त्याच्या कानवरती आहे म्हणून आमचा विश्वम त्याला वर काने म्हणतो. त्याचं नाव बाकी काय आहे काय माहीत नाही. सोहम आला आहे त्याच्यासोबत खेळायला. सायकल शिकायचं काम चालूच आहे. इकडं पप्पा बसले मोबाईल बघत. दुपारी केला वरण भात, कोबीची भाजी आणि शेंगदाण्याची चटणी होतीच, पण त्याने चपाती नाही खाल्ली, त्याने फक्त भातच खाल्ला. मग हे चालले फिरायला पाटाच्या कडेला, पण नाही, तिकडून सगळी कुत्र्यांची टीम आली आणि हा घाबरत पळत आला इकडं. म्हणजे मम्मा टीम आली टीम आली टीम आली. मग काय, ते समोरचे जे कपल आहे त्यांचे ते छोटे छोटे पिल्लू जे आम्हाला घ्यायचे होते, ते पिल्लू पण आता भुकायला लागले आणि कुणालाच येऊ देत नाही अजिबात वस्तीवर. रोडने पण जाऊ देत नाही आहे. मग संध्याकाळ झाली, संध्याकाळ दुपार सगळं सारखंच वातावरण आहे आजकाल, कळत नाही कोणती संध्याकाळ कोणती दुपार. मम्मी हे थोडंसं वाढलेलं गवत काढते आहे कडेकडेचं, कारण की पावसाळ्यात खूप वाढून जातं ते आणि अडचण होती. मग आहेच काही ना काही जनावरं येतात तिथं. हा त्याला शिकवतोय सायकल, आणि याने मला काय करायला लावलं आहे, झाकणाला होल पाडून दे म्हणे, काहीतरी त्याला पिचकारीसारखं खेळायचं आहे. मग ते कामाला लावलं मला विश्वमनी. म्हटलं ठीक आहे. म्हणे बघ बघ कावळा आपल्या पाणी पितोय पाणी पितोय. तिकडं आमच्या इकडं तर कावळे आणि चिमण्या बघायलाच भेटत नाहीच आहे तिकडं. म्हटलं चला आता थोडं रस्त्यावर वॉक करू, रस्ता मोकळाच आहे, गाड्या येत असतात. तर संध्याकाळी म्हटलं पाऊस पडतो, त्याच्या आधी थोडंसं चालून या. मग काय, आलाच पाऊस. थोड्या वेळाने धो 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 पाऊस सुरू. हे बघा, आणि रात्रीतून पण असा काही पाऊस झाला की बसच, खूप पाऊस आणि वारा. मग संध्याकाळी पप्पांनी मासे आणले होते, याला मिसोळे मासे म्हणतात इकडं तरी, त्याचं काहीतरी मिशा असतात म्हणून मिसोळे असे. मग ते साफ करतायत आणि वातावरण बघा किती पाऊस पडून गेला, पूर्ण पाणी पाणी झालं आहे बघा इकडं. आणि अजून मासेच धुत आहेत, तर 10 मिनिटांनी अजून हॉरर झालं तिथं, थोडासा अंधार पडला. आणि हे बघा दुपारचं सुंदर गाव हे असं हॉरर दिसतं एकदम भयानक. पाऊस पडून गेला, लाईट पण नाही आहे, लाईट नसतीच म्हणजे पाऊस आला तर. आणि हे बघा कसं दिसतं डेंजर एकदम. मग काय, ते धुतलेल्या माशांची भाजी करायला घ्यावत म्हटलं. मग काय ते धुतलेले मासे, हा मसाला, आणि मग काय तेलात परतून 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 घेतला. आणि मग म्हटलं फिश करी रेडी. फिश करी एकदम शॉर्टकटमध्ये होऊन जाते. पाणी टाकलं, उकळी आली की मासे त्यात सोडले आणि मग काय झाकण ठेवून दिलं, कारण की ते लगेच शिजतात, गाळच होतो त्याचा. ते शिजवायचे वगैरे नाही राहत, फक्त पाण्यात सोडायचे उकळत्या आणि झाकण लावायचं. मग झाली फिश करी.